आता बातमी आहे कोकणातल्या राजकारणाची। कोकणामध्ये मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदारांनी थेट उद्धव ठाकरेंकडे मागणी केली। कोकणामध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला। चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी, माजी आमदार सुभाष बरेंनी ही मागणी केली। उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा असं देखील ते म्हणाले। चिपळूण संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून शरद पवार, अजित पवार यांचे दौरेही झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उमेदवार म्हणून रोहन बने सुशिक्षित, उच्च शिक्षित असा उमेदवार ज्याने जिल्हा परिषदचं अध्यक्षपद अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं। कोविड काळामध्ये अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। अशा प्रकारचा उमेदवार आपल्याकडे असताना शिवसेनेने आपल्याला ही उमेदवारी घ्यावी अशा प्रकारची मी आग्रहाची वागणी, अशा प्रकारचं पत्रव्यवहार मी पक्ष सदस्यांकडे यापूर्वी केलेलं आहे।